नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज माझ्याकडे ना हे साडीतलं थोडासा उरलेला कपडा होता. त्याच्यापासून एक छान स्लिंग बॅग बनवणार आहे मी. तर यासारखे तुमच्याकडेही साडीतले पीस वगैरे असतील ना, त्याच्यापासूनही तुम्ही बनवू शकता. तर मी साडीतलं एक साडी शिवली होती छोट्या मुलीची. त्यातलंच उरलेलं माझं कापड आहे. त्यातूनच मी बनवणार आहेत. आपल्याकडे असे ब्लाउज पीस वगैरे असतात ना, त्याच्यापासून छान आणि एकदम घरच्या घरी, घरच्या साहित्यात बनवून दाखवणार आहे आणि तुम्हालाही आवडेल नक्की. तर बघा, मी आता एक छोटासा त्यातला एक तुकडा घेतलेला आहे आणि खूप जास्त कापड पण लागणार नाही आणि एकदम घरगुती साहित्यात बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला बघा, एक शॉपिंग बॅग किंवा गोणी वगैरे जरी घेतली तरीही चालेल त्याच्यामध्ये टाकायला आणि एक अस्तर पण लागेल आपल्याला त्यासाठी. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच छान-छान आयडियाज मी तुमच्यासाठी घेऊन येईन. अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवता येईल अशा बॅग्स मी बनवणार आहे. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, ह्यासारखी आता मी एक गोणी पिशवी होती, तर ती पिशवी घेतलेली आहे आणि अशी कट करून घेतलेली आहे. आता तो जो कपडा आहे तो त्याच्यावरती असा ठेवायचा आहे आणि त्याच मापाचा आपण ते गोणी पण कट करून घेणार आहोत. तर त्याचं मेजरमेंट आहे बघा. त्याची उंची घेतलेली आहे मी 16.5 इंच आहे. 16.5 इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदी आहे 8.5 इंच. तर असं बस एवढं 16.5 बाय 8.5 इंचचा आपल्याला असा एक छोटासा तुकडा लागणार आहे आणि आता याला आपण असं कट करून घेणार आहोत आणि याला आता मी क्विल्ट करून घेते. साईडने याला टीप मारून घेते आणि याला क्विल्ट करून घेते हा पीस. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक अस्तर पण लागेल पॉकेट बनवायला बघा. तर मी एक माझ्याकडे असं अस्तर होतं शिल्लक उरलेलं त्या साडीतलंच. मी छोट्या मुलीची शाही मस्तानी साडी शिवली होती त्यातलंच उरलेलं कापड होतं हे. तर मी आता त्याच्यासाठी हे अस्तर पण कट करून घेते. आता हे दोन्ही एकदा अटॅच करून घेऊया आपण. एकदम कमी साहित्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये बनवलेलं आहे बघा. आता स्टिच करून घेतलेलं आहे ना, तर याला असं फोल्ड करायचे, 4 घडी फोल्ड करायचे. एकदा असं दुमटून घ्यायचे आणि परत एकदा त्याला फोल्ड करायचे. बघा, या प्रकारे असं फोल्ड करून घेतलं की आता याचं आपण एक शेप देणार आहोत याला बॅगसाठी. तर एकदा त्याला आपण पिन लावून घेऊ म्हणजे ते इकडे-तिकडे सरकणार नाही आणि मागे-पुढे होणार नाही. आपल्याला कट करायला काही अडचण पण येणार नाही. तर या प्रकारे असे पिन लावून घ्यायची त्याला. छान अशी बॅग आपला मोबाईल, एक छोटं मिनी पाऊच वगैरे त्यात बसेल आणि एकदम आपल्याला गाडीवर वगैरे कुठे जायचं असलं तर अडकवली की होऊन जाते. सांभाळायचं काम पण पडत नाही आपल्याला अशी स्लिंग बॅग असली तर. आणि छान सुंदर अशी आपण घरच्या घरी बनवू ना, तर आपण बनवलेल्या बॅगेचा काही वेगळाच आनंद असतो, जी आपण स्वतः बनवतो आणि स्वतः वापरतो. तर बघा, खाली मी कोपऱ्यावर 1 इंच मार्क केलेला आहे आणि वरतून पण 1 इंच असं मार्क करते. वरती 1 इंच आणि खाली कोपऱ्यातून 1 इंच असं मार्क करायचं आणि आता याला आपण ना एक शेप देऊया. बघा, या प्रकारे असं त्याला एक शेप देऊन घ्यायचा आहे. आपण जसं पोटली बॅगला शेप देतो ना, त्या प्रकारेच याला असा शेप द्यायचा आहे. आणि आता हे बरोबर ह्या मार्कवर कट करून घेऊया. व्यवस्थित असं कट करून घ्यायचे. बघा, मी कट करून घेतलेलं आहे. आता हे पिन काढून घेऊ आपण आणि याला साईडनी ना एकदा स्टिच करून घ्यायचं म्हणजे कपडा ना परत सरकणार नाही इकडे-तिकडे. तर आता ही आपला एक शेप तयार झालेला आहे बॅगेचा. आता वरून आपण त्याला एक पॉकेट देणार आहोत. तर पॉकेटसाठी आता आपण इथे 2 इंचावर असं मार्क करू आणि बाहेरचं जे पॉकेट आहे ना ते तयार करूया. 2 इंचावर मार्क करून आपण हे कट करून घेणार आहोत.
आणि एक बाहेरील पॉकेट आपलं तयार होतं. 2 पॉकेटची बॅग आपण बनवणार आहोत. तर आता हे मार्क करून आणि कट करून घ्यायचं व्यवस्थित आणि तिथे आपण त्याला आता एक झिप अटॅच करणार आहोत. आता कट करून झाले. आता याला झिप अटॅच करते. झिप अशी त्याच्यावर उलटी ठेवायची. उलटी झिप ठेवून त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं एकदा आणि पलटवून त्याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची. बघा पलटवून मी त्याच्यावर दाबटीप दिलेली आहे. आता ही जी उरलेला वरचा तुकडा आहे ना, तो पण असा त्याच्यावर उलटा ठेवायचा, त्याला पण स्टिच करायचं आणि पलटवून त्याच्यावर पण दाबटीप द्यायची. तर बघा मी त्यात रनर बनवून घेतलेला आहे. आणि आता हे आपलं पॉकेट, आता त्यासाठी आपल्याला आतून एक अस्तर लागेल त्याला लावायला, म्हणजे आपलं पॉकेट तयार होईल तिथे. तर हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊया आणि आतून त्याला अस्तर अटॅच करूया. बघा या प्रकारे त्याच्यावर अस्तर ठेवायचे. साईडने शिलाई मारून घ्यायची आणि खालून थोडंसं मी फोल्ड केलेली आहे. एक बाजू मी फोल्ड केलेली आहे. खालची बाजू फोल्ड करून घ्यायची आणि असं त्याच्यावर कपडा ठेवून पूर्ण साईडने त्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे. आणि मग एक्स्ट्राचं जे उरलेलं असेल ना, तर ते आपण कट करून घेऊया नंतर. बघा आता हे एक्स्ट्राचं आहे ना, ते आपण कट करून घेऊया आणि आता हे आता पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. या प्रकारे आपल्याकडे छान छान ब्लाऊज पीस असतात ना, त्यापासून सुंदर अशा पर्स आपण बनवू शकतो. आणि मी घरगुती साहित्यामध्ये आणि ब्लाऊज पीसापासून छान बॅग्स वगैरे, पर्स वगैरे दाखवते. तर तुम्हाला नक्की आवडेल बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे, आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याची. आणि मग मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच पहिल्यांदाच बघायला मिळेल. तर बघा त्यासाठी आता मी बेल्ट घेतलेला आहे. आता ह्या बेल्टची लांबी दाखवते मी तुम्हाला. तसं 50 इंच घ्यायचं आहे, 50. पण आता माझं थोडंसं कमी पडलेलं आहे, तर माझं बघा 49 आलेलं आहे. तर मी 49 असा बेल्ट घेतलेला आहे. आणि आता हे बघा कसं स्टिच करायचं आहे. आधी आपण काय करणार आहोत, ह्या एका कोपऱ्यावरून 1 इंच असं मार्क करायचं आहे. 1 इंचावर मार्क केलं ना, त्याच क्रॉस साईडली इकडे खाली 1 इंचावर मार्क करायचं आहे. तर बेल्ट आपल्याला कसा लावायचा आहे, क्रॉस वरच्या टोकाला 1 इंच तिथं मार्क करून लावायचा, तेच खालच्या टोकाला असं दोन्ही साईडनी असा क्रॉसमध्ये बेल्ट आपण अटॅच करणार आहोत. बघा या प्रकारे आता मी स्टिच करून घेते. बेल्ट मी स्टिच केलेला आहे. आता आपल्याला वरचं जे मेन पॉकेट आहे ते द्यायचं आहे. तर त्यासाठी आता आपल्याला वरती एक, तर आधी काय करायचं, आता हे जे ना मधून याला आपण कट करणार आहोत. हे एकदा मी कट करून घेते. बघा कट झालेला आहे, कट करून घेतले मी याला. आता याला आता आपण काय करणार आहोत, छोटे छोटे तुमच्याकडे जर गोंडे वगैरे असतील तर तुम्ही गोंडे लावू शकता. आणि मी असंच घरीच आपले छोटे नॉट बनवलेले आहेत. अशा बघा ह्या प्रकारे बनवून घेतलेले आहेत. आता ते आपण काय करायचं, 1-1 इंच किंवा अर्धा इंच अशा अंतराने आपण याला आपल्या आवडीनुसार लावू शकतो. तर बघा या प्रकारे मी आता हे असं ठेवून घेते आणि याला स्टिच करून घेते. एकदा स्टिच करून घेतलेलं आहे. आता वरती आपण एकदा झिप अटॅच करून घेऊया. झिप अटॅच करून घेते अशी आणि त्याला पलटवून दाबटीप देऊन घ्यायची त्याच्यावरती. हे झालेलं आहे. आता हा दुसरा पीस आहे ना, तो पण आपण त्याच्यावर असा उलटा ठेवूया. याला पण स्टिच करून त्याच्यावरती पण दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा आता रनर पण होऊन घेतलं, रनर टाकून घेतलेले दोन्हीमध्ये झिप पण जोडून झालेले आहेत. आता काय करायचं, हे जो बेल्ट आहे ना, हा व्यवस्थित आतमध्ये टाकायचा आणि हे जे मी नॉट बनवलेले आहे हे पण व्यवस्थित आतमध्ये
घालायचे की बाहेर ते शिलाईमध्ये आले नाही पाहिजे. असे व्यवस्थित आतमध्ये टाकून घ्यायचे आणि हा वरचा पीस त्याच्यावरून ठेवून आता आपण याला पूर्ण साईडने स्टिच करून घेणार आहोत. साईडने स्टिच केलं की आता आपण हे ओपन करून घेऊया. आता हे ओपन केल्यावर बघा आपली बॅग, स्लिंग बॅग एकदम रेडी झालेली आहे आणि छान छान असे गोंडे पण लावलेले आहेत बघा खाली. तुम्ही रेडीमेड गोंडे किंवा अजून कुठले नवीन प्रकारचे जर लटकन असतील तुमच्याकडे तर ते पण लावू शकता. मी अगदी घरगुती साहित्यात दाखवलेलं आहे म्हणून मी हे सगळं घरीच बनवलेलं आहे. तर बघा एकदम 0 कॉस्टमध्ये तयार होते. तर बॅग आपली बघा तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला बॅग? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आवडली आहे आणि नक्की बनवून बघा अशी बॅग. एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे आणि काहीही अवघड नाही आहे. घरच्या साहित्यात पण तयार होती आणि छान अशी बॅग आपली तयार झालेली आहे बघा. बेल्ट वगैरे पण मापामध्येच आहेत व्यवस्थित. माझं थोडं 1 इंच कमी पडलेला होता. 50 घेतला ना तरी ही बेल्ट एकदम व्यवस्थित आणि एकदम मापात येतो. मोठा छोटा काही होत नाही. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू.